Welcome friends. Today I have discussed audit program. Audit program is a detailed plan of work prepared by the auditor for the supervision and control of his assistant before actually beginning the audit. Audit program म्हणजे एक लेखापरीक्षकाद्वारे त्याच्या सहाय्यकाच्या देखरेखीसाठी व नियंत्रणासाठी तयार केलेली कामाची एक सविस्तर योजना आहे. Hence, an audit program is systematic, detailed and written plan of the audit technique to be adopted on the basis of which the auditor and his staff proceed with their auditing work. आपल्या सहकाऱ्यांसाठी कामाची रूपरेषा अंकेशकाने तयार केलेली असते. यामध्ये कोणी कोणत्या पद्धतीने ऑडिट करायचं, कोणी कोणत्या पद्धतीने काम करायचं याची सविस्तर योजना या ऑडिट प्रोग्राममध्ये दिलेली असते. तपशीलवार माहिती गोळा करण्यासाठी अंकेशकाने सविस्तर योजना आखलेली असते. त्याचे कनिष्ठ सहकारी असतील, वरिष्ठ सहकारी असतील, मदतनीस असतील, या लोकांनी कोणकोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे यासाठी ऑडिट प्रोग्रामची तयारी केली जाते. त्याची व्याख्या बघूया. डेफिनेशन स्टिलर यांची an audit program is an outline of all procedure to be followed in order to arrive at opinion conversing the client financial statement. आर्थिक स्टेटमेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑडिट प्रोग्राम ही एक प्रक्रियेची रूपरेषा आहे. रूपरेषा ही सांगितल्या पद्धतीने त्याच्या सोबत जे कनिष्ठ किंवा वरिष्ठ किंवा मदतनीस असतील त्यांच्यासाठी एक रूपरेषा आखलेली असते, जेणेकरून कोणी कोणत्या पद्धतीने काम करायचं यासाठी. दुसरी व्याख्या आहे हॉलमॉस यांची an audit program is a flexible plan procedure of examination. ऑडिट प्रोग्राम ही एक लवचिकता आहे. म्हणजेच काय, त्या प्लॅनमध्ये लवचिकता आहे, एक नियोजित पद्धतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ऑडिट प्रोग्राम केलेलं असतं. त्यानंतर थर्ड व्याख्या आहे W. बिग्स यांची an audit program is a detailed plan of work to be performed specifying the procedure to be followed in verification of each item in the financial statement and giving the estimate time required. ऑडिट प्रोग्राम एक तपशीलवार योजना आहे. आर्थिक स्टेटमेंटमधील प्रत्येक वस्तूच्या पडताळणीनंतर प्रक्रिया निश्चित केली जाते किंवा आवश्यक वेळेत अंदाज दिला गेलेला असतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट काय उद्दिष्ट आहे. प्रिपेरिंग अ स्पेसिफिक फ्रेमवर्क फॉर द ऑडिट वर्क सो दॅट इट इज पॉसिबल टू कम्प्लिटेड द ऑडिट वर्क विदिन द स्पेसिफिक पिरियड. जे अंकेशन केलेलं असतं ते एक ठरवून दिलेल्या वेळेतच झालं पाहिजे, या त्या कालावधीतच झालं पाहिजे. सेकंड, डिव्हिजन ऑफ वर्क अमंग द असिस्टंट सो द बीच पर्सन इज अवेअर ऑफ व्हॉट इज सपोज टू डू. सहाय्यकांमध्ये कामाची विभागणी, जेणेकरून ती व्यक्ती लांब जरी असेल तरी त्या व्यक्तीला कामाचं स्वरूप समजलं पाहिजे, यासाठी अंकेशन केलं जातं. थर्ड, बीइंग अवेअर द प्रोग्रेस ऑफ वर्क डन बाय एम्प्लॉईज. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या प्रगतीची जाणीव असणे. फोर, इन केस एनी एम्प्लॉई लिव्ह ड्युरिंग द ऑडिट द असाइन द सेम वर्क टू द पर्सन रिप्लेसिंग हिम. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या प्रगतीची जाणीव असणे. ऑडिट दरम्यान कुठल्याही कर्मचाऱ्यांनी सोडल्यास त्या व्यक्तीवर सोपवलेलेच काम योग्य पद्धतीने केलं पाहिजे. फिफ्थ, रिमूव्हिंग द पॉसिबिलिटी ऑफ एनी वर्क being लेफ्ट आउट. कोणतेही काम सोडण्याची शक्यता दूर करणे. त्यानंतर फायरिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एम्प्लॉईज. कर्मचाऱ्यांची
जबाबदारी काढून टाकणे. कर्मचाऱ्यांना कुठल्याही पद्धतीची जबाबदारी अंकेशकाने देऊ नये. Types of audit program. Two types of audit program. First, standard program. Standard program based on standard format is known as a standard program. This document is used uniformly in all audits and there is no need for the auditor to prepare separate audit program. स्टँडर्ड प्रोग्राममध्ये काय केलं असतं, त्या अंकेशकाने एक रूपरेषा आखून ठेवलेली असते. यामध्ये काही समस्या असेल तर त्या वेळेतच बदलावल्या जातात, त्याला स्टँडर्ड प्रोग्राम असं म्हणतात. सेकंड, टेलर प्रोग्राम. ए टेलर मेड प्रोग्राम इज वन विच प्रिपेअर्ड सेपरेटली फॉर each organization keeping in mind a nature of business, nature of transaction, method accounting, efficient internal control, etc. Such program is more practical and flexible compared in standard program. स्टँडर्ड प्रोग्राममध्ये एक फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता असते, ती योग्य काळातच झाली पाहिजे, योग्य वेळेतच पूर्ण झाली पाहिजे. यामध्ये कोणताही फेरबदल करता येत नाही. त्यामुळे अंकेशन करत असताना एक योग्य पद्धतीचंच अंकेशन झालं पाहिजे. थँक्यू.